मतदारसंघात मोठे दादा की छोटे दादा हा प्रश्न मी विचारला होता आणि यामध्ये बहुतांशी लोकांनी मला असं उत्तर दिलं होतं की वरच्या सभागृहात ताईंना पाठवलं आणि आता खालच्या सभागृहात खरं तर विकासाच्या मुद्द्याला घेऊन आम्ही अजितदादांना प्राधान्य देऊ। गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीत जर आपण पाहिलं त्याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शक्ल झालेली होती आणि त्यामध्ये अजितदादांनी महायुती बरोबर जाणं हे बहुतांशी लोकांना रुचलं नव्हतं, ज्याचा एक परिणाम जो आहे तो गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं की सुनेत्रा पवार खासदारकीसाठी उभ्या होत्या, त्यांचा पराभव झाला आणि सुप्रियाताईंचा विजय झाला होता। ननन विरुद्ध भाऊजाई असा हा सगळा सामना जो आहे तो जोरदार रंगला होता आणि यंदा देखील बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये काका विरुद्ध पुतणे म्हणजे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या सगळ्या लढतीतला निकाल आणि आकडा जो तो समोर स्पष्ट होताना दिसतोय। आपण जर पाहिलं तर अजित पवारांना 1,96,640 मतं मिळाली, युगेंद्र पवार यांना 80,458 मतं मिळाली। 1,16,182 मतांनी अजित पवारांचा विजय झालेला आहे। मंडळी हेही नसे थोडके, युगेंद्र पवारांनी तसं बघायला गेलं जर दादा समोर नसते तर जवळजवळ ते विनिंग कॅन्डिडेट म्हणून त्यांची फिगर जी आहे ती समोर येताना दिसते, ती म्हणजे 80,458। यापूर्वी जर घडामोडी बारामतीतल्या आपण पाहिला तर भावनिक पातळीवर देखील घडल्या, पण ज्या बारामतीचा विकासाच्या विषयाला घेऊन वेगवेगळ्या मतदारसंघाच्या बाबतीत दाखला दिला जातो त्या बारामतीत ज्यावेळेस मी शो करायला गेलो होतो तेव्हा वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी समोर येताना दिसले। त्यामध्ये मग 23 गावांच्या पाण्याचा प्रश्न असेल, ज्यावरनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणजे युगेंद्र पवार समर्थक असतील आणि दुसरीकडे अजितदादा पवार समर्थक असतील हे एकमेकांवरती आरोप करताना दिसले। जे समर्थक काही म्हणजे आपण म्हणूयात की वर्षभरापूर्वी खरं तर दिल्लीमध्ये पवारांच्या शिफारस पत्रासाठी असेल किंवा काही कामासाठी त्यांच्याकडे जात असतील, अजितदादांकडे कामासाठी जात असतील, तेच समर्थक एकमेकांच्या विरोधात जोरदार टीका करताना देखील दिसले। हे सगळं आश्चर्यकारक होतं, आश्चर्य म्हणजे बुचकळ्यात टाकणार होतं, कारण जे कार्यकर्ते काही महिन्यांपूर्वी खरं तर पवारांचा म्हणजे अजित पवारांचा प्रचार करत होते ते मात्र आज अजित पवारांच्या विरोधात बोलताना दिसले आणि जे पूर्वी काही कामासाठी अजितदादांकडे जात होते आणि त्यांच्याकडे जाऊन बसत होते ते त्यांच्यावरती मलिदा गँगचा आरोप करतानाही दिसले। त्यामुळे 23 गावांच्या पाणी प्रश्नाच्या विषयाला घेऊन पवारांनी आमच्या 2 ते 3 पिढ्या बर्बाद केल्या असा देखील आरोप लोकसभेच्या निवडणुकीत झाला, यंदाही निवडणुकीत तो होताना दिसला। हा देखील आरोप झाला की विद्या प्रबोधिनीचा पाया जो आहे तो शरद पवारांनी रचला, पण त्यावरती वीट रचली ती अजित पवारांनी। त्यामुळे संधी कोणी दिली तर पवारांनी, पण संधीचं सोनं कोणी केलं तर अजित पवारांनी। असे आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे जे आहेत श्रेयाचं राजकारण असेल या मुद्द्याला घेऊन देखील तिथे मोठी चर्चा होताना दिसली। त्यामुळे या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये रंगलेली ही निवडणूक जी आहे म्हणजे गेल्या वेळी ननन विरुद्ध भाऊजाई आणि आता काका विरुद्ध पुतणे या लढतीत अखेर अजितदादांनी घवघवीत मतं मिळवली। पण तसं बघायला गेलं तर युगेंद्र पवारांना मिळालेली 80,458ची मतं, अजित पवारांना मिळालेली 1,96,640ची मतं, या दोघांमधला फरक जर जो बघितला तो 20-22 हजाराच्या वरती किंवा त्याच्या आसपास आहे। त्यामुळे फार काही त्यांना अजितदादांना लीड मिळाला असं म्हणता येत नाही, पण अजितदादांनी वेळोवेळी या निवडणुकीत मी उभं राहणार नाही किंवा दुसरा मी उमेदवार देतोय, जो उमेदवार देईल त्याला तुम्ही सांभाळून घ्या असं म्हणणं किंवा अजितदादा दुसऱ्या कुठल्या तरी मतदारसंघात निवडणूक लढू शकता याबद्दलची चर्चा होणं हे सलग होत असताना कार्यकर्त्यांनी मात्र भावनिक पातळीवर मोठा आग्रह धरलेला होता की दादा तुम्हीच निवडणुकीत पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर अजितदादा या निवडणुकीत उभे राहिले। त्यामुळे या सगळ्या सत्तेच्या राजकारणाच्या साठमारीमध्ये बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय घडतंय हे बघत असताना अखेर आपण पाहिलं की अजितदादांनी आपला विजय जो तो मिळवलेला आहे। बारामतीकरांनी हे दाखवून दिलं, म्हणजे जसं ते म्हणाले होते बाजारपेठेत की संसदेमध्ये सुप्रियाताई आणि राज्याच्या विधानसभेमध्ये अजित पवार, तर त्यांना त्यांनी पाठवलंय। पण युगेंद्र पवारांचं देखील कौतुक या अर्थाने करायला हवं की राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शक्ल झाल्यानंतर, पवार कुटुंब विभक्त झाल्यानंतर जे खरं तर वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने एकत्र दिसायचं, गोविंद बागेमध्ये ते एकत्र दिसायचं, ते आता एकत्र दिसत नाही, वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते एकत्रित येताना दिसत नाहीत आणि आता कार्यकर्ते देखील या दोघांमध्ये विभाजित झालेले आहेत। त्याच्यातली ही सगळी लढत जी होती त्यामध्ये युगेंद्र पवारांच्या लढतीकडे पवारांच्या दृष्टिकोनातनं पवारांनंतरच्या सुप्रियाताईंनंतरचे युगेंद्र पवार, रोहित पवार म्हणजे पुढला राजकीय वारसा म्हणून या लढतीमध्ये युगेंद्र पवार यांच्याकडे बघितलं जात होतं।
या सगळ्या लढतीत आईच्या पत्राचा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात गाजलेला होता. म्हणजे माझ्या आईने लिहिलेलं पत्र हे अजित पवारांनी जेव्हा त्या ठिकाणी प्रचार सभेमध्ये समोर ठेवलं होतं त्यातले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला होता. यावरती अजित पवारांचे मोठे बंधू त्यांनी देखील त्यांना डिफेंड केलं की आमच्या आईची प्रकृती बरोबर नसते आणि खरंच हे पत्र आमच्या आईने लिहिलंय का याबद्दल माझ्या मनात मोठी साशंकता आहे. हा देखील मुद्दा जो आहे तो समोर आलेला होता. म्हणून ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये चर्चेमध्ये गाजलेली ही सगळी निवडणूक अखेर पार पडली. निकाल लागला. मोठे दादा की छोटे दादा असं म्हणत असताना आता अखेर एवढेच आपण म्हणूयात की युगेंद्र पवार भलेही पराभूत झाले. म्हणजे 80,458 मतं मिळाली. कमाल आहे. दादांच्या विरोधात त्यांनी दिलेली लढत ही कडवी होती आणि एवढी मतंही मिळवणं ही फार मोठी गोष्ट आहे. यामध्ये पवारांनी देखील प्रचार सभा गाजवून ठिकठिकाणी प्रचार करून खरं तर जीवाचं रान केलं होतं. त्यांनी जोर लावला होता, ताकद लावून दिली होती आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की 80,458 मतं युगेंद्र पवारांना पडणं हे कमी नाहीये आणि त्यांनी जोरदार लढत दिल्याचं देखील या आकड्यावरनं दिसून येत आहे. पण शेवटी आकडे जे असतात ते सजीव कुठल्या अर्थाने होतात ज्यावेळेस ते वाढतात, त्यातले शून्य वाढतात, त्यातला आकडा वाढतो आणि आकडा जो आहे विनिंग फिगर जी आहे ती अजितदादांच्या बाजूने ती आहे 1,16,182. त्यामुळे जो जिता वही सिकंदर. मोठे दादा की छोटे दादा असं म्हणत असताना हा फॉर्म्युला जो आहे तो फिट झालेला आहे. सभागृहात वरच्या ताई आणि खालच्या सभागृहात विकासाच्या मुद्द्याला घेऊन अजित दादा. त्यामुळे पवार कुटुंबातलं भले युगेंद्र पवार नसतील पण दुसरे पवार तरी आहेत ना राजकारणाच्या पटलावर राज्याच्या असं म्हणून खरं तर लोक या ठिकाणी समाधान व्यक्त करत असतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. मंडळी लढत आहे. लढतीसारखं बघा. जनतेने दिलेला हा कौल आहे. जनतेने कोणाच्या बाजूने दिला, कोणाच्या पारड्यात मतं टाकली या पाठीमागे त्यांनी केलेला विचार आहे. त्यामुळे या विचारात एवढंच म्हणायचं आकड्यांकडे पाहून लढत कडवी होती, दादांकरता सोपी नव्हती. तर मंडळी मूड महाराष्ट्राचा जाणून घेत असताना बारामतीतला देखील मूड जो आहे तो स्पष्ट झालेला आहे. आपण जर पाहिलं तर बारामती विधानसभा मतदारसंघात मोठे दादा की छोटे दादा हा प्रश्न मी विचारला होता आणि यामध्ये बहुतांशी लोकांनी मला असं उत्तर दिलं होतं की वरच्या सभागृहात ताईंना पाठवलं आणि आता खालच्या सभागृहात खरं तर विकासाच्या मुद्द्याला घेऊन आम्ही अजितदादांना प्राधान्य देऊ. गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीत जर आपण पाहिलं त्याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शक्ल झालेली होती आणि त्यामध्ये अजितदादांनी महायुती बरोबर जाणं हे बहुतांशी लोकांना रुचलं नव्हतं. ज्याचा एक परिणाम जो आहे तो गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण पाहिला की सुनेत्रा पवार खासदारकीसाठी उभ्या होत्या, त्यांचा पराभव झाला आणि सुप्रियाताईंचा विजय झाला होता. ननन विरुद्ध भाऊजाई असा हा सगळा सामना जो आहे तो जोरदार रंगला होता आणि यंदा देखील बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये काका विरुद्ध पुतणे म्हणजे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या सगळ्या लढतीतला निकाल आणि आकडा जो तो समोर स्पष्ट होताना दिसतोय. आपण जर पाहिलं तर अजित पवारांना 1,96,640 मतं मिळाली. युगेंद्र पवार यांना 80,458 मतं मिळाली. 1,16,182 मतांनी अजित पवारांचा विजय झालेला आहे. मंडळी हेही नसे थोडके युगेंद्र पवारांनी तसं बघायला गेलं जर दादा समोर नसते तर जवळजवळ ते विनिंग कॅन्डिडेट म्हणून त्यांची फिगर जी आहे ती समोर येताना दिसते. ती म्हणजे 80,458. यापूर्वी जर घडामोडी बारामतीतल्या आपण पाहिला तर भावनिक पातळीवर देखील घडल्या. पण ज्या बारामतीचा विकासाच्या विषयाला घेऊन वेगवेगळ्या मतदारसंघाच्या बाबतीत दाखला दिला जातो त्या बारामतीत ज्यावेळेस मी शो करायला गेलो होतो तेव्हा वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी समोर येताना दिसले. त्यामध्ये मग 23 गावांच्या पाण्याचा प्रश्न असेल ज्यावरनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणजे युगेंद्र पवार समर्थक असतील आणि दुसरीकडे अजितदादा पवार समर्थक असतील हे एकमेकांवरती आरोप करताना दिसले. जे समर्थक काही म्हणजे आपण म्हणूयात की वर्षभरापूर्वी खरं तर दिल्लीमध्ये पवारांच्या शिफारस पत्रासाठी असेल किंवा काही कामासाठी त्यांच्याकडे जात असतील, अजितदादांकडे कामासाठी जात असतील, तेच समर्थक एकमेकांच्या विरोधात जोरदार टीका करताना देखील दिसले. हे सगळं आश्चर्यकारक होतं. आश्चर्य म्हणजे बुचकळ्यात टाकणार होतं. कारण जे कार्यकर्ते काही महिन्यांपूर्वी खरं तर पवारांचा म्हणजे अजित पवारांचा प्रचार करत होते ते मात्र आज अजित पवारांच्या विरोधात बोलताना दिसले आणि जे पूर्वी काही कामासाठी अजितदादांकडे जात होते आणि त्यांच्याकडे जाऊन बसत होते ते त्यांच्यावरती मलिदा गँगचा आरोप करतानाही दिसले. त्यामुळे 23 गावांच्या पाणी प्रश्नाच्या विषयाला घेऊन पवारांनी आमच्या 2 ते 3 पिढ्या बर्बाद केल्या असा देखील आरोप लोकसभेच्या निवडणुकीत झाला. यंदाही निवडणुकीत तो होताना दिसला. हा देखील आरोप झाला की विद्या प्रबोधिनीचा पाया जो आहे तो शरद पवारांनी रचला पण त्यावरती वीट रचली ती अजित पवारांनी. त्यामुळे
संधी कोणी दिली तर पवारांनी, पण संधीचं सोनं कोणी केलं तर अजित पवारांनी. असे आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे जे आहेत, श्रेयाचं राजकारण असेल या मुद्द्याला घेऊन देखील तिथे मोठी चर्चा होताना दिसली. त्यामुळे या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये रंगलेली ही निवडणूक जी आहे, म्हणजे गेल्या वेळी नणंद विरुद्ध भाऊजाई आणि आता काका विरुद्ध पुतणे, या लढतीत अखेर अजितदादांनी घवघवीत मतं मिळवली. पण तसं बघायला गेलं तर युगेंद्र पवारांना मिळालेली 80,458ची मतं, अजित पवारांना मिळालेली 1,96,640ची मतं, या दोघांमधला फरक जर जो बघितला तो 20-22 हजाराच्या वरती किंवा त्याच्या आसपास आहे. त्यामुळे फार काही त्यांना अजितदादांना लीड मिळाला असं म्हणता येत नाही. पण अजितदादांनी वेळोवेळी या निवडणुकीत मी उभं राहणार नाही किंवा दुसरा मी उमेदवार देतोय, जो उमेदवार देईल त्याला तुम्ही सांभाळून घ्या असं म्हणणं, किंवा अजितदादा दुसऱ्या कुठल्या तरी मतदारसंघात निवडणूक लढू शकता याबद्दलची चर्चा होणं, हे सलग होत असताना कार्यकर्त्यांनी मात्र भावनिक पातळीवर मोठा आग्रह धरलेला होता की दादा तुम्हीच निवडणुकीत पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर अजितदादा या निवडणुकीत उभे राहिले. त्यामुळे या सगळ्या सत्तेच्या राजकारणाच्या साठमारीमध्ये बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय घडतंय हे बघत असताना अखेर आपण पाहिलं की अजितदादांनी आपला विजय जो तो मिळवलेला आहे. बारामतीकरांनी हे दाखवून दिलं, म्हणजे जसं ते म्हणाले होते बाजारपेठेत की संसदेमध्ये सुप्रियाताई आणि राज्याच्या विधानसभेमध्ये अजित पवार, तर त्यांना त्यांनी पाठवलंय. पण युगेंद्र पवारांचं देखील कौतुक या अर्थाने करायला हवं की राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शक्ल झाल्यानंतर, पवार कुटुंब विभक्त झाल्यानंतर, जे खरं तर वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने एकत्र दिसायचं, गोविंद बागेमध्ये ते एकत्र दिसायचं, ते आता एकत्र दिसत नाही, वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते एकत्रित येताना दिसत नाहीत. आणि आता कार्यकर्ते देखील या दोघांमध्ये विभाजित झालेले आहेत. त्याच्यातली ही सगळी लढत जी होती त्यामध्ये युगेंद्र पवारांच्या लढतीकडे, पवारांच्या दृष्टिकोनातनं पवारांनंतरच्या सुप्रियाताईंनंतरचे युगेंद्र पवार, रोहित पवार, म्हणजे पुढला राजकीय वारसा म्हणून या लढतीमध्ये युगेंद्र पवार यांच्याकडे बघितलं जात होतं. या सगळ्या लढतीत आईच्या पत्राचा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात गाजलेला होता. म्हणजे माझ्या आईने लिहिलेलं पत्र हे अजित पवारांनी जेव्हा त्या ठिकाणी प्रचार सभेमध्ये समोर ठेवलं होतं त्यातले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला होता. यावरती अजित पवारांचे मोठे बंधू त्यांनी देखील त्यांना डिफेंड केलं की आमच्या आईची प्रकृती बरोबर नसते आणि खरंच हे पत्र आमच्या आईने लिहिलंय का याबद्दल माझ्या मनात मोठी साशंकता आहे. हा देखील मुद्दा जो आहे तो समोर आलेला होता. म्हणून ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये चर्चेमध्ये गाजलेली ही सगळी निवडणूक अखेर पार पडली. निकाल लागला. मोठे दादा की छोटे दादा असं म्हणत असताना आता अखेर एवढेच आपण म्हणूयात की युगेंद्र पवार भलेही पराभूत झाले, म्हणजे 80,458 मतं मिळाली, कमाल आहे. दादांच्या विरोधात त्यांनी दिलेली लढत ही कडवी होती आणि एवढी मतंही मिळवणं ही फार मोठी गोष्ट आहे. यामध्ये पवारांनी देखील प्रचार सभा गाजवून ठिकठिकाणी प्रचार करून खरं तर जीवाचं रान केलं होतं. त्यांनी जोर लावला होता, ताकद लावून दिली होती आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की 80,458 मतं युगेंद्र पवारांना पडणं हे कमी नाहीये आणि त्यांनी जोरदार लढत दिल्याचं देखील या आकड्यावरनं दिसून येत आहे. पण शेवटी आकडे जे असतात ते सजीव कुठल्या अर्थाने होतात, ज्यावेळेस ते वाढतात त्यातले शून्य वाढतात, त्यातला आकडा वाढतो आणि आकडा जो आहे, विनिंग फिगर जी आहे ती अजितदादांच्या बाजूने ती आहे 1,16,182. त्यामुळे जो जिता वही सिकंदर, मोठे दादा की छोटे दादा असं म्हणत असताना हा फॉर्म्युला जो आहे तो फिट झालेला आहे. सभागृहात वरच्या ताई आणि खालच्या सभागृहात विकासाच्या मुद्द्याला घेऊन अजित दादा. त्यामुळे पवार कुटुंबातलं भले